आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। पुण्यात किरकोळ कारणांवरून होणारी मारहाण, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न तसेच वाहने फोडण्याचे अनेक प्रकार वारंवार समोर येत आहेत। आता पुणे शहरातील हडपसरमधील डीपी रोड परिसरामध्ये मंगळवारी रात्री उशिरा कॅफेच्या बाहेर 3 तरुणांनी कोयता आणि पालघन सारखे धारदार शस्त्रे हवेत नाचवत दहशत माजवली। इतकंच नव्हे तर तरुणांनी वाहनांची तोडफोड करत परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे। नागरिकांची वर्दळ असणाऱ्या परिसरामध्ये अशा प्रकारे कोयते, धारदार शस्त्र नाचवत गेल्यानं पोलिसांचा वचक कमी झाल्याचं बोललं जात आहे। मंगळवारी रात्री 12 वाजता कोयते, धारदार शस्त्र नाचवत दहशत माजवली। विशेष म्हणजे 3 दिवस उलटल्यानंतर सुद्धा याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात या प्रकरणी ना कुठली तक्रार ना कुठला गुन्हा आतापर्यंत दाखल झालाय। या सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्या। ज्या ठिकाणी ही घटना घडली ते पुण्यातील वर्दळीचं आणि नामांकित कॅफेंनी भरलेलं क्षेत्र आहे। रात्री उशिरापर्यंत इथे तरुणाईच असते, त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्या रात्री अचानक कोयते आणि अन्य शस्त्र घेऊन काही तरुण आले। दुचाकीवर आलेले या तिघांच्या हातात कोयत्यासह धारदार शस्त्र होती। हा सगळा प्रकार नेमका कुठल्या वादातून आणि कुठल्या कारणाने घडला हे अद्याप समजू शकलं नाही। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।